सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत शिवा काशीत ही लेखमाला जी लिहिलेली आहे मीनाक्षीताई देशमुख यांनी. कालच्या पुढे सुरू करते. जिजामातेमुळे गरीब दीन रयतेवरील अन्याय अत्याचार दूर होऊ लागले. कोणत्याही प्रकारचे तंटे छळवणूक पिळवणूक असो, लाल महालात हमखास न्याय मिळू लागला. इतकंच नव्हे तर अस्पृश्य म्हणून उच्चवर्णीय समाजाच्या ठेकेदारांनी वाळीत टाकलं होतं अशा गरीब लाचाऱ्यांना जिजाऊंनी आपल्या शेजारी बसवलं होतं. जी भूमी शापित म्हणून मुरार जगदेवनं जाहीर केली होती त्या भूमीवर घरं बांधली, शेती सुरू केली तर निर्वंश होईल असं म्हणून लोकांमध्ये भीती पसरवली गेली होती. त्याच भूमीवर लाल महाल उभा तर राहिलाच आणि त्याच महालातून रयतेच्या समस्या तंटे बखेडे सुटायला सुरुवात झाली होती आणि दांभिकांचं पितळ उघडं पडलं होतं. ही एक प्रकारे जनजागृतीच होती. त्यामुळे रयतेच्या मनातील आशा पल्लवित होऊ लागल्या होत्या. त्यांच्या मुखावर समाधान विलसू लागलं होतं. तरीसुद्धा इतकी वर्ष गुलामगिरीचा पगडा रयतेच्या मनावर एवढा जबरदस्त मजबूत होता की ते पुण्यातील जमीन कसायला तयार होत नव्हते. दुष्काळ संपल्यावरही भीतीच्या पगड्यामुळे जमीन कसायला कोणी तयार होत नव्हतं. कसब्यातील जमिनी कसदार होत्या. मुळा मुठा नदीमुळे पाणीही मुबलक होतं. शेकडो लोकांची गुजराण होऊ शकली असती. पण लोक घाबरत होती. अजूनही कसब्यातील वाडे घरे ओस पडली होती. जे लोक आपली घरंदारं सोडून गेले होते ते डोंगर दऱ्यांमध्ये कष्टमय जीवन व्यतीत करीत होते. त्या लोकांनी परत यावं म्हणून जिजाऊंनी बाजी पासलकरांच्या बरोबर विचारविनिमय करून मसलत केली. बाळराजांना बाजी पासलकर घोडदौड तलवार दंडपट्टा इत्यादींचं शिक्षण देत होते. युद्धतंत्राबरोबरच आऊसाहेबांबरोबर फडावर बसून ते न्याय निवाडा रयतेचं दुःख दैन्यावस्था राजकारण समाजकारण धर्मकारण हेही शिकवत होते. एक दिवस आऊसाहेब म्हणाल्या, बाळराजे, पुण्यातील जमिनी ओस पडल्या आहेत. भीतीपायी लोक इकडे फिरकतही नाहीत. त्यांनी जर या जमिनी कसल्या वसाहती केल्या तर सुवर्ण काळ येईल. पण शिवबा म्हणाले, आऊसाहेब, लोकांच्या मनातील भीती काढायला हवी. आपण महाल बांधला आणि लोक यायला लागले. त्यांच्या मनातील भीती काही अंशी दूर झाली. आऊसाहेब, आपणच ही जमीन कसायला घेतली तर लोकांच्या मनातील दुसरीही भीती जाईल. आऊसाहेबांना विचार एकदम पसंत पडला. त्यांनी बाळराजांचं कौतुक केलं. बाळराजे म्हणाले, आऊसाहेब, आम्ही सवंगडी जमवले. त्यांनाही असेच काहीतरी करावेसं वाटतंय. आऊसाहेब म्हणाल्या, शिवबा, चांगल्या कामात धर्मशास्त्र पुराणं शाप भोग याचा अडथळा असू नये. लोककल्याणासाठी आपल्याला अशा अनिष्ट प्रथा रूढी यांच्यावरती घाव घालावाच लागेल. आणि आऊसाहेबांनी लगेच कामाला सुरुवात केली. त्यांनी लगेच लाकडी नांगर आणि सोन्याचा फाळ बनवून घेतला. खिल्लारी बैलजोडीची व्यवस्था केली आणि 12 मावळात दवंड पेटवली. पुण्यातील शेती सुवर्ण फाळ बनवलेल्या नांगराने जिजाऊसाहेब बाजी पासलकर आणि अनेक प्रमुखांच्या उपस्थितीत बाळराजे शिवाजी स्वतः नांगरणार आहेत. तरी 12 मावळातील सगळ्या रयतेनं आपल्या बायका मुलांसह हजर राहावे. हो, शिवबाराजे स्वतः शेती नांगरणार ही वार्ता घरोघरी पोचली. लोकांचं कुतूहल जागृत झालं. कित्येकांना धर्मातील अनिष्ट प्रथांवर घाव घालणाऱ्या जिजाऊसाहेब आणि शिवबांचे या धाडसाचं कौतुक वाटलं, तर काही भयग्रस्त झाले. तरी उत्सुकता म्हणून आपल्या बायका मुलांसह पुण्यात लोटू लागले. ही गोष्ट संपूर्ण महाराष्ट्र, कोकण प्रांत, कोल्हापूर प्रांत, जुन्नर प्रांत, नगर प्रांतातही पोचली आणि तिथल्याही लोकांची लोंढे पुण्याकडे येऊ लागली. शिवा काशीत घोड्यावर स्वार होऊन दुडक्या चालीनं बंगळूरकडे जात होता आणि या सगळ्या आठवणीत गुंग होता. घोड्याच्या पावलाखालची वाट असल्यामुळे तो व्यवस्थित आपल्या मार्गानं जात होता. शिवा काशीदला आठवलं. पन्हाळगडाच्या पायथ्याशी त्याचे नेबापूर नावाचं गाव होतं. या नेबापुरातील सर्व जनतेला आणि 12 बलुतेदारांना पुण्यातील ही वार्ता समजली.
तशी शिवाकाशीलाही समजली. तो अत्यंत प्रभावित झाला. त्यावेळी तो वडाच्या झाडाखाली पारावर आपली धोपटी घेऊन लोकांची दाढी आणि डोकी करत बसला होता. वार्ता कळल्याबरोबर त्यानं आपलं अवजार आवरून धोपटीत भरलं आणि उठत म्हणाला, पुण्याला जाऊन येतो. त्याचा मित्र गुरुवाने विचारलं, कशाला रे? अरे आत्ताच वार्ता नाही का ऐकली? पुण्यात राणीसाहेब जिजामाऊलींनी सोन्याचा फाळ लावून जमीन नांगरणार आहेत. चल मी येतो, चल मग. असं म्हणत शिवाकाशीत घाईघाईने घरी जाऊन बायकोला म्हणाला, मी पुण्याला जाऊन येतो. त्याचे वडील बलुतेदारी करायचे, वर्षभर लोकांची दाढी केस कापायचे आणि सुगीमध्ये त्यांच्याकडून धान्य मिळायचं. आपला पुत्र शिवानेही बलुतं पुढं चालवावं असं त्यांना वाटायचं. पण शिवाला नगदी पैशाची चटक लागली होती. जवळपासच्या भागात सैन्य उतरलं की तो त्यांची हजामत करायला जायचा आणि त्यांच्याकडून नगद मोहरा नाणी मिळवायचा. आणि त्याचबरोबर बातम्याही. पन्हाळगड, विशाळगड अशा ठिकाणी शिवाकाशीचा धंदा चांगला चालायचा. उरलेल्या वेळेत पारंपरिक बलूतं चालवायचा. त्याचं काम नीटनेटकं असल्यामुळे लोकांची गर्दी व्हायची. त्याचा स्वतःचा घोडा असल्यामुळे त्याला कुठेही जायला अडचणही होत नसे. तो तलवारबाजी शिकला होता. त्याच्या वडिलांना काय माहीत की आपला पुत्र स्वराज्य उभारणीच्या कामात महत्त्वाचं योगदान करणार आहे. शिवाच्या बायकोनं भाकर चटणीची शिदोरी बांधून दिली. तेवढ्यात गुरव पण आला आणि दोघेही पुण्याकडे निघाले. लाल महालातून कसब्यापर्यंत लोकांची तुफान गर्दी झाली होती. कित्येक वर्षापासून ओस पडलेल्या पुण्यात जवळजवळ माणसांचा वावर नव्हताच. घरे वाडे ओस पडले होते. परंतु लाल महाल बांधल्यापासून थोडी ऊर्जितावस्था प्राप्त झाली होती. तरीही घरे वाडे बंदच होते. शेती ओस पडली होती. त्यामुळे शेतीत गवत, खुरटी, काटेरी, झुडपं वाढली होती. जाळ्यांनी सगळं रान वेढल्यामुळे जंगल वाटू लागलं होतं. त्यातच लांडग्यांचा सर्वत्र सुळसुळाट झाला होता. ओस पडलेलं शेत माणसांनी फुलून गेलं होतं. लाल महालाचं दर्शन झाल्यानं शिवाकाशीत भारावून गेला होता. शिवाकाशीत चुणचुणीत बोलका असल्यामुळे इथे रुळून गेला. गेल्या 2 दिवसात त्याचे बरेच तरुण मित्र बनले. त्यातीलच एक तरुण मित्र शिवबाला सांगू लागला, अरे शिवा, राणीसाहेब खूपच दयाळू ममतामयी आहेत. कसं काय? अरे मागच्या वर्षी दुष्काळ पडला तेव्हा त्यांनी माणसांना अन्न, पाणी आणि जनावरांना चारा पुरवला होता. यावर्षी तर विचारूच नकोस. अरे यंदा पाऊस चांगला पडला पण शेतीसाठी ना बी न बियाणं ना नांगर. कारण त्यांची लाकडं चुलीत जाळली होती. दुष्काळामुळे बैलांना सोडून दिलं होतं. शेतकरी चिंतेत होते. मग काय झालं? अरे त्या स्वतः बाळराजांना घेऊन 12 मावळात फिरतात. पाड्या वस्त्यांवर घराघरात जाऊन चौकशी करतात. महार मांगांची शेंबडी पोरं उचलून घेतात. त्यांचं म्हणणं, देवानं सर्व माणसं सारखीच निर्माण केली आहेत, मग भेदाभेद का पाळायचा? एवढी राणी असून देखील त्यांना कसला गर्व नाही, ताठा नाही. लोक त्यांना आवडीने जेवायचं निमंत्रण देतात. त्या आणि बाळराजे आवडीनं चटणी भाकर खातात. एवढंच नव्हे तर बाळराजे आमच्याबरोबर हुतुतू आट्यापाट्या लढाया खेळतात. घोडसवारी तर अशी करतात की नुसतं बघत राहावं. अरे इतकंच नव्हे तर कोणाचं लग्न असेल आणि त्याची ऐपत नसेल तर राणीसाहेब स्वतः पदरचा खर्च करतात. कुणाच्या जमिनीचा वाद असला तर तडकाफडकी न्याय देतात. त्यांना गोरगरिबांची फारच कळबळ आहे. अरे शिवा, त्या आमच्या आईच नाहीत. आम्हीही त्यांना केव्हाच अंतर देणार नाही. इतक्या त्या चांगल्या आहेत. आम्ही त्यांच्यावरून जीव ओवाळून टाकायला क्षणभरसुद्धा विचार करणार नाही. शिवाकाशीत म्हणाला, तुम्ही खरंच भाग्यवान आहात. अरे शिवा, आमचं काय जगणं होतं? कोणी यावं आणि आमचं घरदार लुबाडून न्यावं, तरण्या ताठ्या पोरी पळवून न्यावं. तक्रार करणार कुणाकडे? कोणी दखल घ्यायला नव्हतं. आम्हाला कळत नव्हतं की जगायचं कशासाठी. शिवा म्हणाला, अरे मित्रा, ही परिस्थिती सगळीकडेच आहे. म्हणूनच म्हटलं ना की आईसाहेबांमुळे तुमच्या परिस्थितीत फरक पडत आहे. अरे शिवा, अजून कुठं सर्व बंद झालं?
आईसाहेबांची पाठ फिरली की कोणीतरी येतोच आणि आपली मनमानी करतो. हे घडतच राहणार. पण आता बाळराजे आणि आईसाहेबांमुळे आम्हाला जगण्याचा विश्वास वाटू लागला आहे. शिवा म्हणाला, अशीच व्यक्ती राजा व्हायला हवी. अरे होईल होईल, सगळेजण असेच म्हणतात. त्यासाठी आपण सर्वांनी साथ दिली तर तो कुठला बादशाह, त्याला नेस्तनाबूत करायला वेळसुद्धा लागायचा नाही. साथ देणार, देणारच, आणि आमचे प्राण त्यांच्यावरून ओवाळून टाकणार. पण बाळराजे राजे झाले पाहिजेत. यांच्या अशा गप्पा चालू होत्या. तोच लाल महालाकडून शिंग, तुताऱ्या, डफाचा आवाज येऊ लागला. लाल महालावर भगवा निशाण फडफडत होतं. लाल महालाच्या प्रवेशद्वारातून आऊसाहेब भरजरी शालू घालून पायऱ्या उतरत होत्या. बाळराजेंनी पांढरा चोळणा आणि अंगरखा घातला होता. डोक्यावर मोत्यांचा तुऱ्याचा मंदिल शोभून दिसत होता. कमरेला छोटी तलवार लटकत होती. आऊसाहेबांच्या उजव्या बाजूने बाळराजे चालत होते. त्या दोघांच्या पुढे वयोवृद्ध बाजी पासलकर होते. महालाच्या समोर सैनिक त्यांना मुजरा घालत होते. त्यांचे पाहून दुतर्फा उभे असलेले प्रजाही तसाच मुजरा घालीत होते. शिंग, तुताऱ्या, डफ, वाजंत्री वाजवत होते. असंख्य प्रजा या दोघा मायलेकरांचं दर्शन करण्यासाठी माना उंचावून दर्शन घेत आणि धन्य होत होते. सर्वजण चौकात आले. तिथे पांढरी शुभ्र खिल्लारी बैलजोडी सजवून ठेवली होती. त्यांच्या मागे नांगराला जोडलेला सोन्याचा फाळ उन्हामध्ये चमकत होता. नांगर आणि बैलांचा कासरा धरून एक शेतकरी उभा होता. मंडळी, आता ह्याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. मीनाक्षीताईंचे मनपूर्वक आभार मानते की इतकी सुंदर लेखमाला त्यांनी मला वाचायची परवानगी दिली. आणि आजच्यासाठी मी रजा घेते. उद्या आपण ह्याच्या पुढच्या भागासह भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.